अविनाश माने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अविनाश, मध्यरात्री ज्यावेळेला पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर मराठा समाजाकडून एकच जल्लोष आता वाशीमध्ये केला जातोय। नक्की जर पाहिलं काल मध्यरात्री मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे ते शिष्टमंडळ त्याचवेळी दोन मंत्री जे आहेत ते दीपक केसरकर त्याचवेळी मंगल प्रभात लोढा यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यावेळी नवीन अध्यादेश जे आहे ते जरांगे पाटील यांना दिल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ पाहिलं तर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मार्गी लागलेला आहे। त्यामुळे पाहिलं तर मोठं उत्साहाचं वातावरण जे आहे ते मराठा समाजामध्ये पाहायला मिळालं आहे। जर पाहिलं काल रात्रीपासूनच या ठिकाणी उत्साह सुरू आहे। आता पाहिलं तर भारूडच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा बांधव जे आहे ते उत्साह करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मराठा बांधवांच्या चेहऱ्यावरती याचा मोठा उत्साह जो आहे आता आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी 7 वाजता सर्व मराठा बांधवांना जे आहे ते वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमण्यास सांगितले आहे आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील जे आहे ते भाषण देखील करणार आहे। त्यानंतर 8 वाजता जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते स्वतः जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे आणि त्यांचं उपोषण देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते सोडणार आहे। आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर आता APMC मार्केटमध्ये मराठा बांधवांकडून जो आहे तो जल्लोष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। वृषाली, नक्कीच अविनाश, आपण पाहतोय या ठिकाणी आता भजन कीर्तन जे आहे ते मराठा बांधवांकडून केलं जाते। मध्यरात्रीची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद मनोज जरांगे पाटील, मंगल प्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांची झाली। त्याच्यामध्ये सरकारची भूमिका नेमकी काय आहे, जो अध्यादेश आहे सुधारित अध्यादेश अंतिम अध्यादेश जो आहे तो जरांगे पाटील यांना सुपूर्द करण्यात आला आणि आपल्या सर्व मागण्या ज्या त्या मान्य झालेल्या आहेत अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली। आणि यानंतर मराठा बांधवांचा एकच जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। आज सकाळी 7 वाजता आपल्याला वाशीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भेटायचं आहे, विजयी गुलाल उधळायचा आहे, विजयी सभा आपल्याला घ्यायची आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री मध्यरात्री सांगितलेलं आहे। आणि आता 8 वाजता मुख्यमंत्री हे स्वतः मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी येणार आहेत, कारण काल सकाळी 11 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे। हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल मराठ्यांसाठी। मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळाल्याचं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। अविनाश माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अविनाश, आता आंदोलकांशी काही बोलता येणार का, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला कळू शकणार आहेत का? नक्की मराठा जे बांधव आहेत आता या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आहेत। एकंदरीत पाहिलं की हा मोठा निर्णय आहे तो आता देण्यात आलेला आहे। काय सांगाल की निर्णय जवळजवळ मराठा निर्णय जो आहे तो मार्गी लागलेला आहे, कसं पाहताय करे, काय सांगाल? गेल्या अनेक महिन्यापासून तमाम तरुणांचे हृदय सम्राट आदरणीय मनोजी दादा जरांगे यांनी शासनाचा पाठपुरावा आणि वेळोवेळी लोकशाहीच्या माध्यमातून आमरण उपोषण व कुठल्याही इजा कुणालाही न होता जो हा तमाम मराठ्यांचा लढा काल त्यांच्या माध्यमातून यशस्वी झाला। आणि शासनाने मागच्या वेळेस जे झुलवत ठेवलं होतं ते ह्या वेळेस शासनाने खऱ्या अर्थाने या जो शब्द दिलेला आहे तो मान्य करावा। आणि तमाम मराठा समाज शासनाने शब्द दिलाच की नात्या गोत्याच्या माध्यमातून सर्वांना जो सकल मराठा समाज आहेत कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांना प्रमाणपत्र वितरण करावे एवढंच या ठिकाणी सांगेल आणि थांबेल। नक्कीच गुलाल उधळला जाणार आहे, मोठा उत्साह दिसत आहे, कसं पाहताय? ही म्हणजे मागे आता रामललाची जी स्थापना झाली त्याच माध्यमातून या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील जो मराठा समाज बांधव आहेत आणि त्यासोबत जो सर्व बांधव आहेत हा निश्चितपणे ही दिवाळी आणि दसरा ही या मराठा समाजाचे निश्चित आहे। आणि गुलालाची उधळण आणि घरोघरी तोरण सुद्धा गुड्या उभारल्या जाणार आहेत एवढंच या ठिकाणी तमाम मराठा बांधवांच्या वतीने सांगेल। नक्कीच पाहिलं की महिला देखील आहेत, महिलांशी देखील संवाद साधला। काय सांगाल ताई, जर पाहिलं मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, कसा उत्साह आहे, काय सांगाल? खरं तर माहितीये का, आज आमच्याजवळ शब्दच नाहीये की आम्ही हा म्हणजे समाजाला मिळालेल्या आरक्षणाबद्दल कसा उत्साह साजरा करणार। म्हणजे एवढं आनंदित आहोत आम्ही पूर्ण सकल मराठा समाज। आणि फक्त आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांमुळे झालेले आहे, कारण कित्येक दशकापासून आम्ही ही लढाई लढत आहोत पण कुठेही आम्हाला नेतृत्व भेटलं नव्हतं। पण जेव्हा कधी आम्हाला मनोजदादा जरांगे पाटलांचं जे निस्वार्थ नेतृत्व भेटलेलं आहे त्या नेतृत्वामुळे खरं तर ही आजची पहाट आम्हाला उगवलेली आहे। जसं की आता रामराज्यामध्ये रामजन्म झालेला आहे, त्यापेक्षा हे आमच्यासाठी खूप मोठा उत्साह असणार आहे। एकीकडे रामजन्म आणि दुसरीकडे मराठा आरक्षण, ह्या दोन्ही बाजू तितक्याच महत्त्वाच्या आहेत। आणि
खरंच मनोजदादा जरांगे पाटलांनी स्वतःचं एवढं त्यागून घेतलं होतं की त्यांनी इथे येताना मला सांगितलं होतं की मी उद्या असणार आहे किंवा नसणार नाहीये, पण माझे विचार तुम्ही बिलकुल सोडायचे नाही. आणि त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा त्याग केलेला आहे, त्यांनी स्वतःच्या जीवनाचा त्याग केलेला आहे, त्यांनी फक्त समाजाला अर्पण दिलेलं आहे. आणि आम्ही मनोजदादाचे हे जे आमच्यावर जे हे आहे ते आम्ही ऋण आम्ही कधीच फेडू तर शकणारच नाहीत. पण आमचा जे नेता राहणार आहे ते फक्त मनोजदादा जरांगे पाटील असणार आहेत. देश का नेता. आले की मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वृषाली, मोठा उत्साह जो आहे तो मराठा बांधवांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वृषाली, अविनाश बरोबर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासूनचा हा लढा आणि अंतरवाली सराटीमधून ही पदयात्रा निघाली. मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे येण्यासाठी निघाले. आणि जसा महिलांचा याच्यामध्ये समावेश आहे त्याच्याबरोबर अबालवृद्धांचा आहे, तरुणांचा सुद्धा तितकाच मोठा संघर्ष सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. तरुणांसोबत तुम्ही काही बातचीत करू शकता का? कारण त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, तर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच पाहिलं की काही तरुण देखील आपल्यासोबत आहे. तरुणांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आता काय सांगशील की मोठा उत्साह पाहायला मिळतोय, तो एक तरुण आहेस, कसा बघतो ह्या निर्णयाकडे? आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, आमचं एवढंच मागणं आहे. सर्व मराठा बांधवाचं सरकारकडून अपेक्षा आहे की आजच आज निर्णय जाहीर करावा मराठा आरक्षणाचा. आणखी काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलणार, काय सांगाल, कसं बघता या निर्णयाकडे? कसं आहे, आज सकाळी आम्ही इथं होतो. 2:50 जरांगे पाटील याच बिल्डिंगच्या भिंतीहून उभा राहून सांगितलं की आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या आपण GRच्या स्वरूपात सरकारकडून मागितल्या होत्या. त्यांचं शिष्टमंडळ हे घेऊन आलेलं आहे. पण त्यात जरी अजून काही त्रुटी असेल तर मी त्याच्यावर अभ्यास करतो, वकील घेऊन बसतो. तुम्हाला उद्या सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता साक्षीला मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या समक्ष वाशी येथील शिवाजी चौकामध्ये सभा होईल आणि आज GR घेऊन मी तुमच्या समोर घोषणा करल. पण तरी सुद्धा त्या माणसाचं जे बोलणं होतं, मी साक्षीला तुम्हाला समाजाला ठेवून करल असं बोलणारं हे पहिलं व्यक्ती होतं. आणि हे व्यक्ती असं होतं म्हणून आम्हाला धाक नव्हता. आणि आम्हाला माहिती होतं जर सरसेनापती हा खंबीर असेल तर मावळ्यांना आणि सैनिकांना घाबरण्याची तयारी नव्हती. आम्ही ज्या दिवशी अंतरवालीहून निघालो होतो त्याच दिवशी ठरवलं होतं, यायचं तर गुलाल घेऊन यायचं, नाही यायचं तर तिथंच बसायचं. आम्ही मरण पत्करू पण गुलाल घेतल्याशिवाय आणि अध्यादेश घेतल्याशिवाय मागं फिरणार नाही. जसं पाटील बोलले तसं त्यांनी करून दाखवलं. म्हणून छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते सारख्या वृत्तींना आम्ही सांगतो, आम्ही तुम्हाला ठेचून पुरू आणि उरलो पण. फक्त इथून पुढं कोणीही या आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका. नसता मराठ्यांनी जसं बघितलं की शांततेचं आंदोलन हे कोणालाही न पटणारं होतं आणि न पेलणारं होतं, पण ते जरांगे पाटलांनी समक्ष सगळ्यांच्या साक्षीनं इतिहासात नोंद करून दाखवली. की मराठा तरुणांमध्ये देखील तसाच जो उत्साह जो आहे तो आपल्याला वृषाली पाहायला मिळतोय.